यानंतर आपण भूगोलातील अशा एका संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत जी पूर्व परीक्षेत संकल्पनात्मक प्रश्नांसाठी आणि मुख्य परीक्षेत जागतिक हवामान बदलावर उत्तर लिहिण्यासाठी अत्यंत पायाभूत आहे। ते म्हणजे पृथ्वीचा उष्णतेचा ताळेबंद। हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला सूर्यप्रकाशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल। चला तर मग सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलातील एका अत्यंत रंजक प्रवासाला निघणार आहोत। तुम्ही एखादे इंजिन पाहिले असेल, ते चालण्यासाठी जसे इंधनाची गरज असते तसेच आपली पृथ्वी सुद्धा एका महाकाय इंजिनासारखी प्लॅनेटरी इंजिन म्हणून काम करते। या इंजिनाला चालवणारी सोनेरी ऊर्जा म्हणजे सूर्याची किरणे किंवा सौर प्रारण, त्यालाच आपण सोलर रेडिएशन म्हणतो। आणि या इंजिनाचे तापमान नियंत्रित ठेवणारी पृथ्वीची सुरक्षा ढाल म्हणजे आपले वातावरण म्हणजेच ॲटमॉस्फिअर। आज आपण या इंजिनाची रचना, त्याचे उष्णतेचे गणित सविस्तर समजावून घेणार आहोत। परीक्षेसाठी लक्षात ठेवा, सूर्याकडून मिळणारी ऊर्जा लघुलहरींच्या स्वरूपात म्हणजेच शॉर्ट वेव्हच्या स्वरूपात येते। यालाच सौर स्थिरांक सोलर कॉन्स्टंट असेही म्हणतात, जो वातावरणाच्या वरच्या थरावर 2 कॅलरी प्रति चौरस सेंटीमीटर प्रति मिनिट इतका असतो। मित्रांनो, कल्पना करा की आपण सर्वजण हवेच्या एका अथांग महासागराच्या तळाशी राहतो। जसे मासे पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसे आपण हवेशिवाय काही मिनिटेही जगू शकत नाही। पण हे हवेचे आवरण किती मोठे आहे? जर तुम्ही सफरचंदाची साल पाहिली असेल तर पृथ्वीच्या आकारमानाच्या तुलनेत आपले वातावरण अगदी त्या साली इतकेच पातळ आणि विरळ आहे। हवेचे 99% वस्तुमान पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केवळ 32 किलोमीटर उंचीपर्यंतच संपते। हवा रंगहीन आणि गंधहीन असते, पण जेव्हा ती वेगाने वाहते तेव्हाच ती आपल्याला वाऱ्याच्या स्वरूपात जाणवते। हवेचा हा महासागर नेमका बनलाय कशापासून? UPSCच्या मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या वाफेवर हमखास प्रश्न विचारले जातात। पुढच्या स्लाइडमधील हा क्लब बाउन्सर आणि उबदार ब्लँकेटचा कन्सेप्ट नीट समजावून घ्या। या हवेच्या महासागरात नक्की आहे तरी काय? तर यात प्रामुख्याने 3 गोष्टी आहेत: वायू, बाष्प आणि धूलिकण। वायूंमध्ये सर्वाधिक प्रमाणात नायट्रोजन 78% आणि ऑक्सिजन 21% आहे। कार्बन डायऑक्साईड हा एखाद्या क्लबच्या बाउन्सर सारखा काम करतो। तो सूर्याकडून येणाऱ्या लहान लहरींना म्हणजे शॉर्ट वेव्हजला आत येऊ देतो, पण पृथ्वीवरून परत जाणाऱ्या उष्णतेला बाहेर जाण्यापासून अडवतो। यालाच आपण हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो। पाण्याची वाफ विषुववृत्तावर 4% असते आणि ती एका उबदार ब्लँकेट सारखे काम करते। तर धूलिकण हे पावसाचे थेंब तयार होण्यासाठी आर्द्रताग्राही केंद्रक म्हणजेच हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय म्हणून एका बीजासारखे काम करतात, ज्या भोवती पाणी जमा होऊन ढग बनतात। कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण औद्योगिक क्रांतीनंतर वेगाने वाढत आहे, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या गंभीर झाली आहे। ही बाब मुख्य परीक्षेतील GS1 आणि GS3 उत्तरांमध्ये नमूद करणे आवश्यक आहे। आपले वातावरण एका कांद्यासारखे आहे, ज्याला वेगवेगळ्या थरांमध्ये विभागले आहे। सर्वात खालचा आणि आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा थर म्हणजे तपांबर। याची सरासरी उंची 13 किलोमीटर आहे आणि इथेच पाऊस, वादळे असे हवामानातील सर्व बदल घडतात। याच्यावर 50 किलोमीटर पर्यंत स्थितांबर म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअर असते, जिथे ओझोनचा थर सूर्याच्या धोकादायक अतिनील किरणांना अल्ट्राव्हायोलेट रेजला छत्रीसारखे अडवतो। त्यापुढे मध्यांबर म्हणजेच मेझोस्फिअर आणि 400 किलोमीटर पर्यंत आयनांबर म्हणजेच आयनोस्फिअर असतो। आयनांबर हा एखाद्या आरशासारखा काम करतो, जो पृथ्वीवरून पाठवलेल्या रेडिओ लहरींना परत पृथ्वीकडे परावर्तित करतो, ज्यामुळे आपले रेडिओ आणि कम्युनिकेशन चालते। विमानांच्या प्रवासासाठी स्थितांबर म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअर आदर्श असते, कारण तिथे ढग आणि हवामानातील विक्षोभ नसतात। तसेच तपांबरात उंचीनुसार तापमान कमी होण्याच्या दराला नॉर्मल लॅप्स रेट, जो की 6.5 अंश सेल्सिअस प्रति किलोमीटर असतो। आता पृथ्वीरूपी इंजिनाला इंधन कुठून मिळते? तर सूर्याकडून येणाऱ्या सौर प्रारणातून मिळते, ज्याला आपण सूर्यतप म्हणजेच इन्सोलेशन म्हणतो। 4 जुलै रोजी आपली पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर असते। जसे शेकोटीपासून थोडे दूर बसल्यावर कमी उष्णता मिळते, याला अपसूर्य परिस्थिती म्हणजेच अफेलियॉन म्हणतात। तर 3 जानेवारी रोजी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते, याला उपसूर्य स्थिती म्हणजेच पेरिहेलियन म्हणतात। पण मित्रांनो, या अंतराचा आपल्या दैनंदिन हवामानावर फारसा फरक पडत नाही, कारण पृथ्वीवरील जमीन आणि पाण्याचे वितरण हा फरक झाकून टाकते। तुम्ही कधी बॅटरीचा प्रकाश जमिनीवर पाडून पाहिलाय का? जर बॅटरी सरळ धरली तर प्रकाश एका छोट्या जागेवर
आणि खूप प्रखर पडतो. पण जर बॅटरी तिरपी धरली तर प्रकाश जास्त जागेवर पसरतो, पण त्याची प्रखरता कमी होते. तसेच सूर्याचेही आहे. विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे तिथे ऊर्जा जास्त असते. या उलट ध्रुवाकडे सूर्यकिरणे तिरपी पडतात, ती जास्त जागा व्यापतात आणि वातावरणाच्या जाड थरातून प्रवास करत असल्याने त्यांची उष्णता विखुरली जाते. वातावरणाचे घटक हे केवळ शांत बसून राहणारे वायू नाहीत, तर ते उष्णतेला नियंत्रित करणारे अत्यंत सक्रिय खेळाडू आहेत. वातावरणातील धुलीकण आणि ढग हे सूर्याच्या प्रकाशाला एखाद्या आरशासारखे थेट अवकाशात परावर्तित करतात, ज्याला आपण अल्बेडो म्हणतो. पाण्याची वाफ इन्फ्रारेड किरणे शोषून घेते आणि कार्बन डायऑक्साईड पृथ्वीला उबदार ठेवतो. हे सर्व घटक मिळून पृथ्वीचे तापमान स्थिर ठेवतात. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की उन्हाळ्यात दुपारनंतर अचानक वाऱ्याचा वेग का वाढतो? किंवा उत्तर भारतात लू वारे का वाहतात? याचे उत्तर दडले आहे उष्णता संक्रमणाच्या 3 पद्धतींमध्ये. हे वहन, अभिसरण आणि अधिवहन म्हणजे नक्की काय ते आता आपण पाहू. तर जेव्हा तुम्ही गॅसवर पाणी उकळायला ठेवता तेव्हा काय होते? पातेले गरम झाल्यामुळे पाणी खालून वर तापते. अगदी तसेच आपले वातावरण सूर्याच्या किरणांनी थेट न तापता तापलेल्या पृथ्वीकडून तापते. असमान तापमानाच्या दोन वस्तू संपर्कात आल्यावर उष्णतेचे जे वहन होते त्याला वहन म्हणजेच कंडक्शन म्हणतात. जेव्हा गरम आणि हलकी हवा अनुलंब दिशेने म्हणजेच उभ्या दिशेने वर जाते त्याला अभिसरण कन्व्हेक्शन म्हणतात. आणि जेव्हा हवा क्षितिज समांतर म्हणजेच आडवी वाहते त्याला अधिवहन म्हणजेच ऍडव्हेक्शन म्हणतात. उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणारे उष्ण लू वारे हे याच अभिवहनाचे उत्तम उदाहरण आहेत. वातावरणाच्या खालच्या थरांमध्ये वहन म्हणजेच कंडक्शन महत्वाचे असते, तर संपूर्ण वातावरणाचे तापमान वाढवण्यासाठी अधिवहन म्हणजेच ऍडव्हेक्शन ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. आता आपण निसर्गाचे एक उत्तम अकाउंटिंग म्हणजेच उष्णतेचा ताळेबंद समजावून घेऊया. समजा सूर्याने पृथ्वीला पॉकेट मनी म्हणून 100 रुपये दिले. त्यातील 35 रुपये पृथ्वीवर न पोहोचताच ढग आणि बर्फावरून थेट अवकाशात परावर्तित होतात. या 35 रुपये म्हणजेच एककांना आपण पृथ्वीचा अल्बेडो म्हणूया. आता उरलेल्या 65 पैकी 14 एकके आपले वातावरण शोषून घेतात आणि उरलेली 51 एकके पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषली जातात. अल्बेडो हा शब्द प्रिलिमसाठी खूप महत्वाचा आहे. ताज्या बर्फाचा अल्बेडो सर्वाधिक म्हणजे 70 ते 90% असतो, तर काळ्या मातीचा अल्बेडो सर्वात कमी असतो. पृथ्वीने शोषलेली 51 एकके ती स्वतःजवळ ठेवून घेत नाही, तर ती पार्थिव प्राणाद्वारे म्हणजेच टेरेस्ट्रियल रेडिएशनद्वारे बाहेर टाकते. या 51 पैकी 17 एकके थेट अवकाशात जातात आणि 34 एकके वातावरण शोषून घेते. आता वातावरणाकडे सूर्याकडून आलेले 14 आणि पृथ्वीकडून आलेले 34 असे एकूण 48 एकके उष्णता जमा होते. शेवटी पृथ्वीकडून आलेली 17 आणि वातावरणाने सोडलेली 48 अशी एकूण 65 एकके उष्णता अवकाशात परत जाते. म्हणजे जेवढे आले तेवढेच परत गेले. एकदम अचूक हिशोब, ज्यामुळे पृथ्वी तापतही नाही आणि गोठतही नाही. पृथ्वीचा ताळेबंद जरी संतुलित असला तरी पृथ्वीवर काही श्रीमंत आणि काही गरीब प्रदेश आहेत. 40 अंश उत्तर आणि 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या दरम्यान सूर्याकडून येणारी उष्णता जास्त असते, म्हणजे तिथे उष्णतेचे आधिक्य सरप्लस असते. मात्र ध्रुवीय प्रदेशांमध्ये येणाऱ्या ऊर्जेपेक्षा बाहेर जाणारी ऊर्जा जास्त असल्याने तिथे उष्णतेची तूट म्हणजेच डेफिसिट असते. हे संतुलन राखण्यासाठी विषुववृत्ताकडील अतिरिक्त उष्णता वारे आणि सागरी प्रवाहांद्वारे ध्रुवाकडे एखाद्या रॉबिन हुड प्रमाणे वाहून नेली जातात. पृथ्वीवर सगळीकडे तापमान सारखे का नसते? यामागे काही मुख्य घटक आहेत. अक्षांशानुसार विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे तापमान कमी होते. उंचीनुसार तुम्ही जसे महाबळेश्वर किंवा शिमला सारख्या उंच ठिकाणी जाता तसे तसे तापमान कमी होते. त्याचा रेट असतो 6.5 डिग्री सेल्सिअस प्रति 1000 मीटर. समुद्रापासूनचे अंतर हा एक मोठा घटक आहे. मुंबई सारख्या किनारी शहरात समुद्राच्या समहवामानामुळे म्हणजेच मॉडरेटिंग इन्फ्लुएन्समुळे तापमान वर्षभर सारखे असते, तर दिल्ली सारख्या शहरात अतिशय कडक उन्हाळा आणि हिवाळा असतो. जागतिक तापमानाचे वितरण आपण समताप रेषांच्या म्हणजेच आयसोथर्म्सच्या आधारे पाहतो. जानेवारी महिन्यात उत्तर गोलार्धातील जमिनीचा विस्तार जास्त असल्याने जमीन वेगाने थंड होते. यामुळे समताप रेषा जमिनीवर दक्षिणेकडे म्हणजेच विषुववृत्ताकडे वळतात. या उलट गल्फ स्ट्रीम सारख्या उष्ण सागरी प्रवाहांमुळे महासागरांवरील हवा उबदार राहते आणि या रेषा उत्तरेकडे वळतात. सायबेरियामध्ये तर हिवाळ्यात
तापमान -48 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाते. जुलै महिन्याच्या नकाशात समताप रेषा साधारणपणे अक्षांशांना समांतर असतात. उन्हाळ्यात जमीन वेगाने तापत असल्यामुळे आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील खंडांच्या आत तापमान 30 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असते. समुद्रापासून खूप दूर असल्यामुळे युरेशियन खंडाच्या आत जानेवारी आणि जुलैच्या तापमानात खूप मोठी तफावत असते. या टोकाच्या हवामानाला आपण खंडांतर्गतता म्हणजेच कॉन्टिनेंटलिटी म्हणतो. आता आपण आजच्या लेक्चरमधील सर्वात क्लासिक संकल्पनेकडे वळणार आहोत, तापमानाची विपर्यस्तता म्हणजेच टेम्परेचर इन्व्हर्जन. सहसा उंचीनुसार तापमान कमी होतं, पण इथं नेमकं उलटं घडतं. डोंगराळ भागात किंवा हिवाळ्यातील पहाटे हे कसं काम करतं ते शेवटच्या स्लाइडमध्ये पाहूया. आपण मगाशी पाहिले की उंचावर गेल्यावर हवा थंड होते, पण कधी कधी हा नियम मोडतो आणि उंचीनुसार तापमान चक्क वाढू लागते. याला तापमानाची विपरीतता इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर म्हणतात. हिवाळ्यातील लांब रात्रीत जमीन खूप थंड होते आणि तिच्या संपर्कात आलेली हवाही थंड होते, तर वरची हवा उबदार राहते. पर्वतीय भागात रात्री थंड आणि जड हवा गुरुत्वाकर्षणामुळे उतारावरून एखाद्या पाण्यासारखी खाली वाहते आणि दरीत जमा होते. याला हवेचा निचरा एअर ड्रेनेज म्हणतात. हेच थंड हवेचे पांघरून दरीतील पिकांचे दव आणि धुक्यांपासून रक्षण करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिले की वातावरणाचे हे निळे आवरण आणि सूर्याची ही सोनेरी ऊर्जा मिळून या पृथ्वीला कसे चालवतात. 65 एकक उष्णता आत येते आणि 65 एकक उष्णता अचूकपणे बाहेर जाते. निसर्गाचे हे संतुलन एखाद्या अचूक घड्याळासारखे चालते आणि याच उष्णतेच्या ताळेबंदामुळे आपले हवामान, वारे आणि जीवावरणाचे चक्र अव्याहतपणे चालू राहते. आजच्या लेक्चरसाठी एवढेच. तर मित्रांनो, उष्णतेचा ताळेबंद हा केवळ भूगोलाचा धडा नाही, तर निसर्गाचे एक अचूक अकाउंटिंग आहे. यातील अल्बेडो, पार्थिव प्रारण आणि तापमानाची विपर्यस्तता यावर शॉर्ट नोट्स नक्की तयार करा. हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर तुषार घोरपडे. तुम्ही जर एमपीएससी किंवा यूपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तयारी करत असाल तर एनसीईआरटीचे महत्त्व तुम्हाला ठाऊकच असेल. म्हणूनच तुमच्यासाठी सह्याद्री आयएस अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष उपक्रम, एनसीईआरटी साधना मोफत बॅच. प्रत्येक यशस्वी उमेदवाराची सुरुवात एनसीईआरटीच्या अभ्यासापासूनच होते. खरं सांगायचं तर नवोदित विद्यार्थ्यांसाठी थेट रेफरन्स बुक्सकडे वळणं हे अनेक अडचणी निर्माण करणारं असतं. मूलभूत संकल्पनांची पायाभूत समज नसेल तर विषय समजणं कठीण जातं. म्हणूनच एनसीईआरटी हे रेफरन्स बुक्सकडे जाण्यापूर्वीचा एक आवश्यक असा टप्पा आहे. यूपीएससी प्रिलिम्समध्ये एनसीईआरटीच्या पुस्तकांवर आधारित प्रश्न वारंवार विचारले जातात. एनसीईआरटीच्या अभ्यासामुळे केवळ माहिती मिळत नाही, तर तर्कशुद्ध पद्धतीने, संघटित रीतीने आणि सुसंगत प्रवाहासह साध्या भाषेत मांडणी कशी करायची हे देखील समजते. त्याचा उत्तर लेखनासाठी नक्कीच फायदा होतो. एनसीईआरटीची ही बॅच संपूर्णपणे मोफत आहे आणि या बॅचमध्ये मी स्वतः आणि आपली तज्ञ टीम मार्गदर्शन करणार आहे. बॅचचं माध्यम मराठी असेल. त्याचबरोबर ही एनसीईआरटी बॅच तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची ओळख करून देईल, ज्यामुळे तुमची कोणत्या विषयात स्वाभाविक रुची आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यामुळे यूपीएससी किंवा एमपीएससीसाठी तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट ठरवणंही अधिक सोपं होणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधा. तसेच बॅचच्या अपडेट्ससाठी आजच सह्याद्री आयएसच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या संधीचा पुरेपूर लाभ घ्या.